हाय हॅलो नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. मस्त आज आहे अक्षय तृतीया, तर लवकर उठून 6 वाजता उठून सगळा स्वयंपाक रेडी झाला आहे. आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिल्यात, बाकी सर्व झालं आहे. आणि गरम गरम म्हटलं भजी करावं. तर तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि 3:30 पैकी एक मुहूर्त असतो अक्षय तृतीयाचा. तर आहे याच्यातलं म्हणतात अर्धा मुहूर्त हा असतो. आणि म्हणजे पाडवा वगैरे असते ना, तेव्हा पण हे मुहूर्त असतं आपले, दिवाळी पाडवा वगैरे. गावाकडे आल्यापासून एवढं माझं बिझी शेड्यूल झालं आहे ना, म्हणजे कॅमेरासमोर बोलायचं सुद्धा मला टाईम नाही आहे. आणि चेहरा पण एवढं उन्हात काम करू करू पूर्ण काळी झाली आहे. गावाकडं वातावरणच वेगळं. तरी पण सिटीमध्ये, नगर सिटीमध्ये आहेत, पण उन्हामध्ये काम आणि वातावरण तिथं कसं कल्याणला दमट वातावरण वगैरे असतं, तर तिथं पण थोडंसं म्हणजे वेगळाच चेहरा होतो आणि इथलं वेगळंच होतं. आणि माझी आजी सासू आणि आजी सासू यांना जीव घालायचे, म्हणजे आजचा आमचा पहिला आमरस. कारण माझे सासून ते आंबा कैरीसुद्धा खात नाहीत जोपर्यंत अक्षय तृतीया त्यांना जीव घालीत नाही तोपर्यंत. तर पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आम्ही, आणि माझी नंदई आणि नंदाई येत असते तर नंदा येत असते तर त्यांना जीव घालते तर म्हणजे एक आजी सासूच्या रूपात आणि आजी सासऱ्याच्या रूपात. भाऊ पूजा वगैरे करतील सगळं. सकाळी उठून सगळा सडा वगैरे काढून टाकला. वरती कुरड्या चालल्या त्यांच्या पण, मग त्यांना पण मी चहा वगैरे करून घेऊन गेले होते. तर म्हटलं आमटी वगैरे सगळं झालं आहे. आता फक्त एकदा पीठ मळते आणि मुलांना पण झोपलेले तोपर्यंत म्हटलं माझा स्वयंपाक होऊन जाईल. परत काय स्वयंपाक होत नाही. चला पुढचं मी तुम्हाला शूट घेते, प्रयत्न करते. तर स्वयंपाक वगैरे होऊन माझा पाहूची पूजा चालली होती इकडं, तर थोडंसं शूट घेण्याचा प्रयत्न केला मी. कारण खूप घाई असली, तर सणवार असल्याच्या नंतर सकाळीच भाऊनी जाऊन हार फुलं वगैरे घेऊन आलेत. आणि देवघरा शेजारी त्यांना पण तिथं पूजेला कसं मुलांचे साई दुसरीकडे ठेवलं तर मुलांची म्हणजे उचलायची वगैरे भीती वाटते. तर तिथं कसं किचनमध्ये असले तर कडाप्याखाली आम्ही अशी म्हणजे हे केलेलं आहे रॅक ना, तिथं मी फोटो ठेवले भाऊंनी. तर केळी कसं सकाळी जाऊन आणली होती. खालची केळी आहे, म्हणजे जी आयोबाया मेलेली असते ना, म्हणजे सुवासिनी म्हणतो आपण त्यांना. तर त्यांना असं खालची केळी असते. आणि जे जेंट्स लोक म्हणजे पुरुष माणसं असतात ना, वडील, तर त्यांना असं कळस म्हणजे वरचा असतो कळस म्हणतात त्याला आमच्याकडे. तर कोणाकडे कर म्हणतात, कोणाकडे म्हणजे प्रत्येकाची ज्याची प्रथा वेगळी असते. तर ते थोडेसे हे होत होते, लवंडत होते. तर ते भाऊने त्याला थोडे फुलाचं थोडंसं टेक्नॉलॉजी पण म्हटलं नाही, थोडंसं ती दुसरी प्लेट दिली नंतर मी त्यांना. आणि बाईंची पण इकडं पूजा झाली होती. तर छान अशी सकाळ पूजा करतात त्या सकाळी उठल्याच्या नंतर. म्हणजे फुलं वगैरे रोज वाहणार वगैरे, आणि किती बी काम असू दे तर पूजा झालीच पाहिजे. तर पुरणपोळ्याचा नैवेद्य वगैरे असा म्हणजे सगळंच मांडतात. आणि खाली वरती कळस असा मांडायचं. तर कोणी धान्याने करतं, कोणी हे करतं, पण आम्ही तर आमच्याकडे पाणीच भरतात त्याच्यामध्ये. आणि हा आपला नाडा असतो ना, हा तो नाडा पण म्हणजे ते सगळं सामान सोबतच येतं. आणि कसलं तरी ते गवत वगैरे पण असतं, ते पण त्याच्यात टाकतात. सगळं देते तर आपलं आष्टीगण वगैरे सगळं देणार, म्हणजे सगळं व्यवस्थित एकदा आणायला गेलं ना, ते सगळं सामान देतात. तर छान असं म्हणजे पूजा पण छान झाली होती भाऊची. तर भाऊचं थोडीशी तब्येत पण बरी नव्हती. आणि भाऊ पण आमचे बाहेरच जातात, ते पण जेवायला अक्षय तृतीयाच्या दिवशी दुसरीकडं. म्हणजे त्यांचे मामा वारलेले आहेत ना, तर ते भासा जेव घालतात. कोणी जावई असेल तर म्हणजे भासा जावई पण असतो, पण मग ते पण घालतात असं जावई वगैरे. तर अशी मांडली होती पूजा भाऊनी. आता आपण कोण बघितलं तर आपल्याला नंतर येतं तर गुलाल वगैरे, आपलं काळा तो हे बुक्का असतो, तो बुक्का पण देतात, सगळं देते, हळदी कुंकू सगळं आणलं होतं. म्हणजे ते पुढ्या ते लोक बरोबर देतात आपल्याला, काय लागतं आहे काय नाही ते सांगतात. पण कोणी खरबूज त्याच्यावर मांडतं, पण आता आमच्याकडे असं गवत टाकतात त्याच्यामध्ये. तर कोणी आंबा वगैरे मी ठेवला होता, रस वगैरे केला होता, तर तोच होता त्याच्यामध्ये ठेवला होता. आंबे पण एवढे छान नव्हते, चांगले भेटले आम्हाला. तर मग आम्ही ते नाही केलं, फक्त मांडलं त्याच्यावर. आता आपलं हे असतं ना एक मांडाई म्हणजे शास्त्र असतं, तर ते मांडलं. तर छान अशी म्हणजे पूजा भाऊची खूप शांत मनाने, एक असं हे नसतं जास्त पूजा करतात. त्यांची रोजची देवपूजा पण खूप भारी करतात ते. तर सगळं मुलांना वगैरे पण नंतर पाया पडायला वगैरे लावलं होतं. कारण म्हटलं सगळ्यांनी पाया पडून घ्या. आणि म्हणजे त्यांच्या आई सुवासिनी वारलेल्या म्हणजे किती 18 वर्ष झाले त्यांच्या आईंना. आणि त्यांच्या वडिलांना म्हणजे माझ्या लग्न झाल्याच्या नंतर 3 वर्षांनी वारले.
तर 6 वर्ष आता पूर्ण होतील माझी वेदिकाचा. म्हणजे तेव्हा मी प्रेग्नेंट असताना वारले होते. 1 मेला त्यांचं एक्सपायर झाले होते त्यांचे वडील. म्हणजे 6 वर्ष पूर्ण होतील 1 मेला आत्ता पण. तर मुलांनी पण सगळ्यांनी दर्शन घेतलं त्यांचं. कसं म्हणजे मुलांना आपण बी सांगायचं असतं, ही पंची आजी आहे, हे भाऊची वडील आहेत. हां म्हणतात, कुठं गेलेत गं आई आता, असं प्रश्न विचारतात मुलं पण बघितल्याच्यानंतर. तर नंतर मी पण दर्शन घेतलं. पण माझं शूट घ्यायला कोणी नव्हतंच, कारण मी सगळ्यांची शूट घेते, पण मुलांना कसं जमत नाही एवढं व्यवस्थित. तर आणि इथं सगळं आमचे ग्रंथ होते इथं. पण नंतर पलीकडून ठेवले. बहिणी पण हळदी कुंकू व्हायला, कारण मुलांनीच हे जीव घालायचे. सून आणि मुलं असल्याने त्यांनी जीव घालतात, आपले आईवडील वगैरे. परत आणि म्हणजे खूप मोठा मुहूर्त असतो हा. 3.5पैकी मुहूर्त मानला जातो. त्याने कोणी वस्तू नवीन गाड्या वगैरे खरेदी करतात आजच्या दिवशी. कोणी सोनंच खरेदी करत होते त्याच्या ऐपतीप्रमाणे. कोणी पितळ व्यवस्थित करतं. छान असं म्हणजे खूप मस्त पूजा झाली होती आजची आमची. आणि त्याच्यानंतर ताईन ते आल्याच्यानंतर नाही का सगळ्यांना ताटं वगैरे आम्ही नंतर जेवण करून घेतले. त्यांना आधी म्हणजे आमच्या बाबा आहेत ना, त्यांच्या रूपात त्यांच्या दाजींना आणि ताईंना मी जेव घालीत असतो. तर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.